खबर देखिए, खास खबर देश दुनिया समाज से जुड़ी आपके लिए महत्वपूर्ण खबरें अच्छी दुनिया न्यूज़ चैनल पर। चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, शेयर करें। समाचार व विज्ञापन के लिए संपर्क करें। आइए जानते हैं आज की खास खबर। नमस्कार, मी प्रवीण हातमोडे, प्रहार जनशक्ती पक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या पक्षामधून प्रभाग क्रमांक 11 ड मध्ये उमेदवार निवडणुकीला उभं असून माझं चिन्ह नारियल आहे। सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की मला नारियल या चिन्हावर टप्पा मारून प्रचंड बहुमताने विजयी करावे आणि मला एक आपली सेवा करायची संधी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो। आणि माझ्या प्रहारातर्फे सर्व जनतेचे चांगल्याप्रमाणे काम करू असं मी हे करतो, आवाहन करतो। तुम्ही प्रभाग 11 निवडून आल्यानंतर कोणत्या विकास कामांना प्राधान्य द्याल? मला सर्वात प्रथम जर विकासाचं म्हटलं तर आपल्या इथे रोड बरोबर व्यवस्थित नाही आहे, पाण्याची व्यवस्था करणे आणि शिक्षणावर थोडासा जास्तीत जास्त भर द्यायचा आहे। जे सर्वांना मुलाला शिक्षणासाठी अडचणी निर्माण होत आहे। बहुतसे लोक आपल्या गरीब जनतेमध्ये शिक्षण पूर्ण करू शकत नाही, अशा मुलांना समोर न्यायचं आहे आणि शिक्षण मुलांच्या याच्यावर मला पूर्णपणे लक्ष देऊन रोजगार योजना अशा सर्व प्रमाणे याची तयारी करून द्यायची आहे आणि जनतेला दाखवून द्यायचं आहे की प्रहार जनशक्ती पक्ष हा सर्वांसाठी एकमेव उभा आहे आणि सर्वांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी। महिलांवर जास्तीत जास्त अत्याचार होत आहे, त्यांच्यावर तुम्ही काय महिलावर जे जास्तीत जास्त अत्याचार होत आहे त्यांच्याकडून मी प्रशासनाकडून त्यांना निवेदन देऊन महिलावर अत्याचार नाही झाला पाहिजे याबद्दल मी आपल्या कायद्याच्या अस्तित्वामध्ये उभं राहून कायद्याला भांडून महिलांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी मी उभा राहीन आणि सतत कार्य करत राहीन महिलांसाठी। तुम्ही किती वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये भाग घेतात? मी सामाजिक कार्यामध्ये आता सध्या म्हटलं तर मला 15 ते 16 वर्ष होत आहे सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन आणि मी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये 10 वर्ष झाले आहे आणि यांच्या माध्यमातून मी सामाजिक कार्य करत आहे। शिक्षणासाठी म्हटलं तर आमच्या प्रभागामध्ये शिक्षणाचा प्रभाव कमी आहे, कॉलेज वगैरे असे काही हे आहे नाही। त्याच्यासाठी आपण सरकारच्या माध्यमातून मला याच्या आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा ज्या आपल्या गव्हर्नमेंट शाळा आहे त्यांना दुरुस्ती करून नवीन शिक्षण वृत्तीबद्दल माहिती देऊ आपण आणि जी सर्वात जास्त मुलांना शिक्षण कशा पद्धतीने भेटेल त्याच्यासाठी प्रयत्न करेन। तुमच्या मतदारांना तुम्ही शेवटी काय आवाहन कराल? प्रभाग 11 मधील सर्व मतदार बंधूंना मी निवेदन करतो की माझ्या नारळ याच्यावर चिन्हावर थप्पा मारून प्रचंड बहुमताने विजयी करा, मला निवडून द्या आणि आपल्या सेवेसाठी मला एक संधी द्या अशी मी सर्व मतदार बंधूंना करतो।